नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. होळी हा भारतातील अत्यंत आनंदाचा, रंगाचा आणि एकात्मतेचा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय आणि भक्तीची शक्ती याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. होळी हा सण महाराष्ट्रामध्ये पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण साजरा करत असतो. रंगाच्या या सणाला परंपरेप्रमाणे 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला आपण धुलीवंदन किंवा रंगपंचमी असे म्हणतो. तर ह्या वर्षी होळी ही 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी आली आहे. तर होळीचा सण हा असत्यावर सत्याचा विजय होतो हे दर्शवते. चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय हा होतोच, ही शिकवण आपल्याला या सणामधून मिळत असते. होळी फाल्गुन महिन्यामध्ये येते, म्हणजेच हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे जाण्याचा काळ. या काळामध्ये वातावरणात अचानक तापमान बदल होतो, त्यामुळे सर्दी, खोकला, त्वचारोग किंवा ॲलर्जी वगैरे वाढण्याची शक्यता असते. ऋतूबदलाच्या या काळामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी होते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी होळीच्या परंपरेत काही वैज्ञानिक गोष्टीसुद्धा जोडल्या होत्या. होलिका दहनाच्या वेळी लाकूड, शेणांपासून बनलेल्या गवऱ्या आणि काही औषधी वनस्पती जाळल्या जात असत. त्या अग्नीची जी उष्णता आणि धूर परिसरातील काही जंतू, कीटक जे काही असतील ते कमी करण्यास मदत करत असे. विशेषतः जुन्या काळामध्ये जेव्हा औषधोपचार व स्वच्छतेची साधने मर्यादित होती तेव्हा तसेच गावातील सुकलेला कचरा आणि अवशेष वगैरे जाळून परिसर स्वच्छ करण्याची एक पारंपरिक पद्धत होती. म्हणजेच होळी हा सण फक्त धार्मिक नाही, तर आरोग्य आणि पर्यावरणाशी सुद्धा जोडलेला एक वैज्ञानिक विचारही आहे. होळी कशी साजरी करतात? सगळीकडे जवळपास होळी साजरी करण्याची पद्धत ही सारखीच आहे. सगळीकडे मोठी होळी पेटवली जाते, पण घरच्या घरी सुद्धा छोटीशी होळी पेटवण्याची बऱ्याच ठिकाणी परंपरा असते. प्रत्येक घरामध्ये जर छोटी होळी सर्वांनी पेटवली तर त्यामुळे बरेच जीवजंतू जे आपल्यासाठी हानिकारक आहेत ते मरतात. शेणाच्या गवऱ्यामध्ये एरंडीच्या फांद्या ठेवून एक एरंडाच्या दांडा उभा करतात आणि त्याच्या भोवती लाकडे आणि शेणाच्या जे गवऱ्या असतात त्या रचल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर सर्वजण एकत्र येऊन ही होळी मग पेटवल्या जाते. होळीचे दहन केले जाते. त्यानंतर दहन केल्यानंतर जळत असताना होळीला तिथे हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून होळीची पूजा केली जाते आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य हा मोस्टली बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा हा नैवेद्य दाखवला जातो आणि होळीला मग 3 प्रदक्षिणा मारून नमस्कार करतात. बऱ्याच ठिकाणी जळत्या होळीमध्ये खोबऱ्याच्या वाट्यासुद्धा टाकतात आणि मग तो भाजलेल्या खोबऱ्याचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो. आता होळीच्या मागची जी पौराणिक कथा आहे ती आज आपण ऐकूया. काही सणांच्या मागे त्यांचे महत्त्व सांगणाऱ्या कथा असतात आणि त्या दिवशी त्या कथा ऐकल्याने आपल्याला त्या दिवसाचं पुण्य मिळत असते असं म्हटलं जाते. तर होळीच्या मागची कथा अशी आहे. पूर्वी एक हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसी राजा होता. त्याचा भाऊ हिरण्याक्ष ज्याने पृथ्वी मातेला पळवून नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीहरी विष्णूंनी वराह रूप घेऊन हिरण्याक्षचा वध करून त्याचा नाश केला होता आणि त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपूने राज्यात सर्वांना विष्णुपूजा करण्यास आणि विष्णूचे नावसुद्धा घेण्यास म्हणजे सक्त मनाई केली होती किंवा कडक यांनी बजावलं होतं की कोणीही राज्यामध्ये त्याच्या विष्णूचं नाव घेणार नाही. त्याने खूप तप करून ब्रह्मदेवांकडून वरदान घेतले. त्याला असे वरदान मिळाले की तो ना माणसाच्या हातून मरेल, ना प्राण्याच्या हातून, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर. हे वरदान मिळाल्यावर तो खूप गर्विष्ठ झाला. तो स्वतःलाच देव मानू लागला आणि सगळ्यांना म्हणाला की माझीच पूजा करा. तो हिरण्यकश्यप आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूचा मुलगा जो स्वतः श्रीहरी विष्णूंचा खूप मोठा भक्त निघाला, तो म्हणजे भक्त प्रल्हाद, आपण सर्व ओळखतो नावाने. लहानपणापासूनच तो भगवान विष्णू यांचा भक्त होता. तो नेहमी नारायण नारायण असे नाव घेत असे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा नेहमी असं श्री विष्णूचे नामस्मरण तो करत असे. त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपूने त्याला खूप वेळा समजावले, माझी पूजा कर. पण प्रल्हाद शांतपणे म्हणायचा, माझे देव श्री विष्णू आहेत. राजाला खूप राग आला. त्यांनी प्रल्हादला संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. सापांच्या खड्ड्यात टाकले, उंच डोंगरावरून ढकलले, हत्तीच्या पायाखाली दिले, विष पाजले, पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले. श्रीहरी विष्णूंनी त्याचे रक्षण केले, कारण त्यांचा
त्यांचा देवावर खूप विश्वास होता, विष्णू भगवानवर खूप विश्वास होता. राजाची बहीण म्हणजे हिरण्यकश्यपची बहीण होलिका तिला अग्नीत न जळण्याचा वर होता. तर प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन ती प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन जळत्या अग्नीत बसली. सगळ्यांना वाटले प्रल्हाद जळून जाईल, पण उलट झाले. होलिका जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. म्हणून आजही आपण होळीला होलिका दहन करतो. त्यानंतर हिरण्यकश्यपू अधिकच क्रोधाने जळून उठला. तर त्याने एक दिवस मग भक्त प्रल्हादला विचारले, तुझा देव कुठे आहे? तेव्हा प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. राजाने खांबावर लाथ मारली आणि त्या खांबातून प्रगट झाले नृसिंह अवतार, भगवान विष्णूचे नृसिंह अवतार. राजा अर्धा सिंह अर्धा माणूस. संध्याकाळची वेळ होती. ना दिवस ना रात्र, उंबरठ्यावर ना घरात ना बाहेर, आणि नखांनीच त्यांनी हिरण्यकश्यपूचा अंत केला. तेव्हापासून होळी दहन करण्याची परंपरा सुरू झाली. म्हणजेच काय तर असत्याला जाळून सत्यावर विजय मिळवणे हाच होलिका दहन मागचा उद्देश आहे. म्हणून होळीला एवढे महत्त्व आहे. म्हणून ह्या दिवशी आपल्यातील वाईट गुणांचा, निगेटिव्ह गोष्टींचा होळीमध्ये आपल्याला त्याग करायचा आहे आणि होळी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्यातील वाईट गुणांचा, निगेटिव्हिटीचा अहंकार त्याग होऊ दे. तर ही छोटीशी माहिती होती होळीबद्दलची आणि त्यामागची जी पौराणिक कथा आहे, जी आपण वर्षानुवर्षे लहानपणापासून ऐकता चाललो आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.